हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बोलूया अं, आपल्या जीवनातील काही म्हणजे आपण आपल्या ज्या समाजात राहतो आपण त्या समाजात राहत असताना आपल्याला काही काही गोष्टी फालतूमध्ये आपल्याला त्या फेस कराव्या लागतात. म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल आज बोलूया आपण. तर मेन म्हणजे आपल्या देशातली पॉप्युलेशन आणि ती पॉप्युलेशन म्हणजे आपल्या आपल्या हातात नव्हतं की एवढी पॉप्युलेशन आपली वाढली आहे ना. एवढा आपला जन्म झाला आणि आपण पाहतो की बाबा कितीतरी लोक राहत आहेत आपल्या देशामध्ये. कितीतरी गर्दी आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जा, ऑफिसेस मध्ये जा, कुठेही जा, तुम्हाला काहीतरी काम करायचे सरकारी किंवा तुम्हाला नोकरी करायची आहे. कॉम्पिटिशन पहा तुम्ही आणि ओव्हरऑल प्रदूषण पहा, ट्रॅफिक पहा. तर ह्या गोष्टी आपल्यावरती थोपल्या गेलेल्या आहेत आपल्या जन्मापासूनच, किंवा आपल्याला ते माहिती नव्हतं आणि आपल्याला अशा देशामध्ये जन्म दिलेला गेला आहे. तर हे खूप मोठं स्ट्रगल आहे आपल्या समोरचं. त्याच्यानंतर म्हणजे ह्या मी ज्या गोष्टी काही तुम्हाला सांगणार आहे त्याचं मूळ कुठे येतं तर त्या पॉप्युलेशन मध्येच येतं. ओव्हर कॉम्पिटिटिव्हनेस, ओव्हर कुठल्याही गोष्टीसाठी जी आपल्याला करावं लागणारा स्ट्रगल आणि म्हणजे आता ज्या चालीरीती समाज पाळतो, ज्या परंपरा ज्या की चुकीच्या आहेत, जसं पॅट्रियार्की असेल, मुलींना कमी लेखणं असेल, स्त्रियांना कमी लेखणं असेल, स्त्रियांना वर्कफोर्स मध्ये हा हिस्सा न बनू देणं है ना. आपण तर स्त्री पुरुष समानतेच्या बाता मारतो आणि आपल्या स्त्रिया किती आहेत ज्या ऍक्च्युअल मध्ये खरंच काम करतायत सोसायटीमध्ये, त्या म्हणजे इकॉनॉमीमध्ये आपल्याला त्यांचा म्हणजे हिस्सा देत आहेत, तशा किती आहेत खरंच तर खूप कमी आहेत. त्याचं प्रमाण खूप कमी आहे. तर ह्या गोष्टी आणि आणि वरून स्त्री पुरुष जी आपण बाउंड्री ठेवतो, म्हणजे लहान म्हणजे आपण बघा ना, आपल्या गावाकडे बघा, सोसायटीमध्ये बघा, तर स्त्रियांना बाहेर पडू दिलं जात नाही. स्त्रियांना फक्त चूल आणि घरचं काम, घराच्या बाहेर त्यांना दिलं जात नाही. किती बांधून ठेवलं जाते. तर हे खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत मित्रांनो. आणि हे प्रॉब्लेम्स फक्त मुलांसाठी नाही तर मुलींसाठी पण आहेत. आणि मग आता नवीन पिढी ह्या गोष्टींना चॅलेंज करते. जसं की झेनझी असेल, मिलेनियल्स असतील, ते काय करतायत तर आम्ही लग्न करणार नाही, कारण लग्न संस्था ही इतकी खराब होत गेलेली आहे आणि झालेली आहे. ऑलरेडी लग्न संस्थेची जी जी सुरुवात होती ती बंधनातूनच होती की बाबा मी अं, मी पुरुष आहे आणि माझा वारसाला म्हणजे मला वारस पाहिजे किंवा माझ्या प्रॉपर्टीला वारस पाहिजे. त्या ह्याच्यामधूनच ती लग्न संस्था तयार झाली. आणि मग स्त्रियांना आपण काय केलं तर घरात ठेवलं. मूलच तू, चूल आणि मूलच पाहतो, असं आपण तिला ठेवलं. आणि मग त्यातून ती लग्न संस्था तयार झाली. आणि मग लग्न संस्थेत तयार झाली, शेतीचा शोध लागला, प्रॉपर्टीचा शोध लागला. माझं माझं एक माझं माझी ब्लड लाईन पुढे गेली पाहिजे. आणि त्यातूनच मग ती गोष्ट तयार झाली मित्रांनो, लग्न संस्था. हा लग्न संस्थेचा इतिहास आहे. तर आपण म्हणजे ही गोष्ट या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण मग आपल्याला काय करायचं. आपण पर्सनली आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी केल्या पाहिजेत इंडिव्हिज्युअली. आणि आपण काय केल्यानंतर आपलं आयुष्य चांगलं बनू शकेल, सुधरू शकेल, याचा आपण विचार केला पाहिजे मित्रांनो. आणि त्याप्रमाणे आपण कुठलीही गोष्ट आपण केली पाहिजे. कुठलीही ऍक्शन असेल, कुठलीही गोष्ट मला करायची आहे तर मी त्या पद्धतीनंच करेन. हा फर्स्ट पॉइंट आहे. आणि त्यानंतर मी स्वतःला वेळ दिला पाहिजे मित्रांनो. म्हणजे मी भलेही काम करत असेन, मी जॉब करत असेन, माझा काही व्यवसाय असेल, मी स्वतःला किती वेळ देतोय, माझ्या विचारांना मी किती वेळ देतोय, हे पण आपण पाहिलं पाहिजे मित्रांनो. आणि माझ्या विचारांना मी दाबून नाही ठेवलं पाहिजे. जर आपण दाबून ठेवत असू तर मित्रांनो आपली जिंदगी अशीच जाणार आहे, वेस्ट जाणार आहे. आपण त्या विचारांना बळ दिलं पाहिजे आणि आपण जसा विचार येतोय आपल्याला त्या गोष्टी करून बघितल्या पाहिजेत मित्रांनो.
तरच आपण खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण जगू शकू मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो मित्रांनो. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो प्लीज माझ्या व्हिडिओवरती. थँक्यू सो मच मित्रांनो.